प्रशासन अशा चिठ्ठ्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगतायत की या चिन्हासमोरून बटन दाबून मतदान करा. कुठं तर हा लोकशाहीचा खून आहे आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे. प्रशासन अशा चिठ्ठ्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगतायत की या चिन्हासमोरून बटन दाबून मतदान करा. कुठं तर हा लोकशाहीचा खून आहे आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे. समोरच्या पक्षाला मॅनेज आहे. हे बघा सर, त्यांनी आतमधनं खोकारून ठेवले ही चिठ्ठ्या बाहेर टाकल्या. तिथं ठेवायचं मला काय माहिती आज लोकांनी बॉक्स लोकांना सांगायला इथं बॉक्स ठेवायचं नाही माझ्या. मला तर काय माहिती ते आम्हाला हे बदलून पाहिजे. प्रॉब्लेम काय आम्हाला हे बदलून नाही पाहिजे. ते होईल बदलून मिळेल पण ते पुन्हा झालंय काय केली तुम्ही नाही या, तुम्हाला बोललोय का मी? तुम्हाला बोललोय का? अहो, मी कशाला तुम्हाला तुम्हाला बोललोय का? त्या उमेदवार आहेत. अहो सर, ते मला भांडताय तुम्हाला भांडतच नाही. तुम्ही बोलूच नका मध्यस्थी. मी कशाला काय बोलते माझं आमचा जेवढं हात काम आहे ते ऑब्जेक्शन सांगायला आहे. सर. आमचा हात ऑब्जेक्शन आहे. ठीक आहे ना, तुम्ही बोलून घ्या ना. Yes, that's it. बोलून घ्या. ते मॅडम आल्या डायरेक्ट घेतल्या त्यांनी मग त्यांना अधिकार ऐका ना नाही. सर, मी सांगते, मला सांगते मध्ये चिठ्ठ्या होत्या का नव्हत्या? तुम्ही बघितलं का नाही? मी सांगा. ते सांगते ना, ऐका. इथं. बाकी चालेल बाहेर. महाराष्ट्रात आज नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच आता पंढरपूरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ईव्हीएम मशीनच्या बटनांवर खुणा करण्यात आल्याचा आरोप प्रणिता भालके यांनी केला आहे. प्रणिता भालके यांनी नेमके काय आरोप केले आहेत ते पाहूयात. काय घडलं इथं आता? किती नंबर? सकाळी 9 वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटन आहेत त्याच्यावरती खुणा केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुणा केलेल्या बटनावरती जाऊन मतदान करा. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे, पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही. मग आम्ही इथं येऊन बूथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून. आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठेतरी लोकांनी याचा विचार करावा. मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही. अक्षरशः काळ्या पेनाने एका मशीनवर काळ्या पेनाने 2 टिपके मारलेत आणि एका मशीनवर निळ्या शाईने 1 टिपका मारलाय. अगोदर इथं सांगितलं जातं की 1 क्रमांकच्या खोलीमध्ये 1 नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि 2 नंबरमध्ये 2 टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातंय स्वतः. आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून. तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही. कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे. समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुन्हा कशासाठी केलेली आहे? ते कमळ चिन्हावरती केलेले आहेत. त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा. स्वतःची मतं हे करण्यासाठी केलेत, मत चोरीसाठी केले आहेत.